बिब्बा काय बाबा बिब्बा सगळा येतो, त्याला क्षणात राग येतो. ते जे मारामारी जे मगाचं उदाहरण दिलं ना मी, त्याचं कारण किडे पण ह्याच्यात सांगत आहेत, त्यामुळे ते बिब्बे फुटतं. कालचं उदाहरण देतो. आम्ही नाशिकला गेलो होतो. नाही थांब जरा, नाशिकला गेलो होतो. लेट करंट, ज्याला लेट जोक कळतं. पकाव, खूप पकाव, म्हणजे तेच खरं तर आर्यन कितीही त्याच्या पुढे बोला शांतच बसलेला असतो आणि पकवतो. त्यामुळे हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. एप्रिल मे 99 चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. तो मी काही शब्द देणार आहे, ते शब्द किंवा ते जे आहे ते कोणाला सूट होतं ते सांगायचं. अरे बापरे. ओके, आणि त्यांना ते द्यायचंय आपण. ओके, सुरुवात करूया. चिडका बिब्बा आणि रिझन सांगायचं. हा बिब्बा काय बाबा बिब्बा सगळा येतो, त्याला क्षणात राग येतो. ते जे मारामारी जे मगाचं उदाहरण दिलं ना मी, त्याचं कारण किडे पण ह्याच्यात सांगत आहेत, त्यामुळे ते बिब्बे फुटतं बुडबुडतात ते पण त्याच्या सांगत आहेत. ओके सर, तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. संस्कारी कोण आहे या सगळ्यांमध्ये? आमची जाई. किती छान. ओके, भुक्कड कोण आहे? भुक्कड कालचं उदाहरण देतो. आम्ही नाशिकला गेलो होतो. नाही थांब जरा, नाशिकला गेलो होतो आणि तिथे कुठलं ते हॉटेल आपण जेवायला जाणार होतो, ते देवट्या बुधल्या नावाचं ते हॉटेल होतं. आणि राजवंतांनी दुपारपासून सांगितलं की आपण जाऊया. आणि आम्ही अशी खूप तंद्रीत विचार केला की जाऊया. आम्ही ज्या शोला गेलो होतो तिथे पाणीपुरी, शेवपुरी आणि बरंच काय होतं. मग राजवंत म्हटलं तर हेच जेवण समजूया आपण. तरी त्याच्या डोक्यात आलं की अरे नाही यार, ते देवट्या बुधल्याला जायचंच आहे. मग शो संपल्यानंतर आम्ही एकमेकांशी बोललो की जाऊयात का, म्हटलं चल जाऊयात. ह्यांना पण विचारलं तर नाही आम्हाला आमचं पोट भरलंय. आणि ते सगळं झाल्यावरती आम्ही जेवून आलो. 2-3 तास होऊन गेले होते. रात्रीचे 1 वाजला होता. फ्राईज खात बसला होता रूम मध्ये. फ्राईज, त्याच्यानंतर फ्राईड राईस 2. बरं कोणाकोणाचे ते पण सांगतो. फ्राईड राईस आम्ही 4 जण होतो. हा, मी, आर्यन आणि आर्यनचे बाबा. तर पहिलं म्हटलं होतं सरांनी विचारलं भूक आहे का, तर मग आम्ही एकमेकांच्या चेहऱ्यांकडे बघितलं आणि मी बोललो नाही. आणि तर 2 मंचुरियन काहीतरी होतं आणि सगळं हाफ नव्हतं, सगळं फुल. आणि 2 फ्राईड राईस 2 फ्राईड राईस, 1 कोक आणि साहेबांना फ्रेंच फ्राईज खायचे होते. ते आम्हाला झालं की आमचा जो आमच्या प्रमोशनसाठी जो फोन करतो खाली या, तर त्याच्या आधी पण आम्ही 1-2 खाली झालं. हा बोल. तर राहुल दादा आम्हाला त्या 3 तासापूर्वी आम्ही काय काय खाल्लेलं ते सांगतो. बरं हे सांग ना भुक्कड, त्याच्यावरतीच आहे भुक्कड. तर फक्त मला भुक्कड बोलू नका, आम्हाला तिघांना बोला, माझं एवढंच मत आहे. नाही बरोबर. तर आम्ही काय काय म्हणतो, एक तर फ्रेंच फ्राय तुला खायचे होते, त्यानंतर लस्सी, पनीर चिल्ली, पनीर क्रिस्पी हे खाऊन झालं. आणि त्याच्या ते सिझलिंग ब्राउनी खाल्लेली. आणि तिकडे शो मध्ये काय काय खाल्लं होतं? सगळं तिथे नाही फक्त पाणीपुरी आणि चाट खाल्लेलं. म्हणजे ओके, हो, वेल डिझर्व. झोपाळू कोण आहे? जर तुम्हाला दिग्दर्शकाविषयी जर त्यातलं काही वाटत असेल तर तुम्ही सांगू शकता. झोपाळू खरं कोण नाहीये. नाही, तो झोपायचा सेटवरती. ओके, काळजाचा तुकडा कोण आहे तुमच्या? अरे बापरे. लेट करंट, ज्याला लेट जोक कळतं. कॅरेक्टर तसं लिहिलंय मी. तोच. ओके, नुसते फंबल कोणाचे असतात? तोच. कारण ते पण कॅरेक्टर तसंच लिहिलं होतं. पण मध्ये मध्ये कधी कधी फंबल इकडे पण असतात. कारण की सेटवरती बऱ्याचशा गोष्टी अशा व्हायच्या की बरेच काहीतरी सुंदरता दिसायची आणि मग ते फंबल व्हायच्या गोष्टी. पीजे मास्टर कोण आहे? हे मी मलाच घेतो. मला पण असं वाटतं. हो,
बालिश आहे पण मी हा म्हणजे मीच मालच घेतो. किती छान दिग्दर्शक. भोंगा कोण आहे? खूप आवाज जोर जोर खूप जोर. थांबतच नाही त्या पिक्चर मध्ये लाईन आता हो, ऐकली हो, तुम्ही हो. बोलत नाही पण हा, ऐकली हो. तुम्ही. देखणा कोण? राजू सर तुमचं काय मत आहे? माझं एक नाही, राजू सर आणि तुम्ही सर मी तुम्हाला बोललेलो पण लास्ट डेला शूट थांब ना. आपला चित्रपट आहे. अति उत्साही कॅरेक्टर कोण आहे आपल्यामध्ये? उत्साह नसेल तर ते उत्साह असतो. ओके. साधा भोळा कोण आहे? आर्यन. आर्यन कोणी नाही असं जायचं म्हणणं. साधा भोळा. गुळाची ढेप कोण आहे? म्हणजे काय असतं? खूप गोड. तसं नाही पण गुळाची ढेप कुठल्या वे मध्ये चांगलं राजू सर पकाव. खूप पकाव म्हणजे तेच. खरं तर आर्यन कितीही त्याच्या पुढे बोला शांतच बसलेला असतो आणि पकवतो त्यामुळे किती काय बोला. ओके सो गेम झालेला आहे पण थँक्यू कारण का छान तुम्ही एकमेकांना ओळखताय हे मला कळलं आणि याच्यानंतर प्लीज भांडू नका की मला हे का दिलं आणि का नाही दिलं. पण या सगळ्यामध्ये मला तेवढी हिंमत नाही करणार ते लोक. मला साजिरीचं कौतुक करायचंय. साजिरी तू मगाचपासून मी जेवढं तुला नोटीस करते तर तिघांना फार सांभाळून घेतलंयस. जेव्हाही मी त्या तिघांबद्दल काही बोलत होते तेव्हा ती बोलत होती नाही नाही असं नाही पप्पांचा फोन आलेला नाही नाही त्याच्या बाबांचा फोन आला. सो सेटवर साजिरीने हेच केलंय का सांभाळून घेतलंय तिघांना? खूप सांभाळलंय. कधी कधी स्वतः पण त्या लाईन्स घ्यायची त्यांच्या म्हणजे असं घेऊन बघ तसं करून बघ म्हणजे त्यांचा बॉन्ड खूप छान होता त्या सेटवरती. कारण की साजिरीनी थिएटर खूप जास्त केलंय आणि तिने वर्कशॉप्स पण खूप केलेत. मगाशी तिने केतकीचं उदाहरण दिलं केतकी सराफचं. त्यामुळे केतकीने तिघांचा चौघांचा एक बॉन्ड क्रिएट केला होता. म्हणजे पहिलं मी त्यांना तिघांना हँडल करायला दिलं होतं तिला नंतर मग हिला दिलं होतं. पण हा कोलॅबरेटिव्ह कॉल होता. जेव्हा जेव्हा त्यांना कुठेतरी वाटेल की अरे आपलं थोडं कुठेतरी कमी पडतोय तर ती थोडी पुश करायची प्रत्येक. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.